स्टार दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला. महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. स्टार विक्रमी 15,75,000 कोटींचे करार, 16 लाख रोजगार निर्मिती. स्टार दावोस येथून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसमवेत विक्रमी 15,75,000 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात 15,98,000 रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच दावोसमधील इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेचेही आभार मानले. दावोसमध्ये गुंतवणुकीचे 54 आणि धोरणात्मक सहकार्याचे 7 असे एकूण 61 सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्र आता डेटा सेंटरचे कॅपिटल होईल. डेटा हे नव्या युगाचे ऑइल आहे, त्यामुळे या क्षेत्राची वाढ वेगाने होईल, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. स्वित्झर्लंडमधील दावोस येथून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आज पत्रकारांशी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. उद्योग मंत्री उदय सामंत मुंबई येथून सहभागी झाले. सुरुवातीलाच मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. तसेच दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये देशातील अन्य 6 राज्यांसमवेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. दावोसमध्ये यावेळी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे विश्वास निर्माण झाल्याचा बदल लक्षात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कंट्री डायलॉग या सत्रात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या समवेत सहभाग घेतल्याचे सांगून श्री फडणवीस म्हणाले की, यात आम्ही आपापल्या राज्यांची शक्तीस्थळांची, वेगवेगळ्या राज्यांच्या विकास संकल्पनांची, गुंतवणुकीसाठीची संधी याबाबतची माहिती दिली. एक भारत म्हणून 6 राज्यांनी भूमिका मांडत देशात जास्तीत जास्त गुंतवणूक कशी खेचून आणता येईल यासाठी प्रयत्न केले. एका आवाजात एक भारत म्हणून भूमिका मांडली, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. जलसुरक्षित भविष्यासाठी जागतिक सहकार्य विषयांमध्ये देश आणि राज्याची भूमिका मांडली. जलयुक्त शिवारसोबतच जलसंधारणाच्या काय उपाययोजना राज्यात केल्या जात आहेत याचे सादरीकरण करता आले. आपापल्या राज्याची ताकद आम्ही येथे दाखवून देऊ शकलो. देशात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच भारत अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन असल्याचे जगाला पटवून देण्यात यश आल्याचेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचे असे विक्रमी सामंजस्य करार झाले याचा आनंद आहे. यातून भारताची आणि पर्यायाने महाराष्ट्राची ताकद वाढते आहे, हे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे देशात होणाऱ्या सामंजस्य करारांचे यश हे 40% असते, पण हेच प्रमाण महाराष्ट्राच्या बाबतीत सुमारे 65% आहे. गतवर्षी दावोसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात चांगली सुरुवात झाली होती. त्यावेळी झालेल्या करारांची 95% अंमलबजावणी झाली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत याही वर्षी विविध क्षेत्रात गुंतवणूक येत आहे. त्यातही एमएमआर हे मॅग्नेट समजले जाते. एमएमआरमध्ये 6 लाख कोटींची गुंतवणूक येत आहे. याशिवाय विदर्भ 5 लाख कोटी, उत्तर महाराष्ट्र 30,000 कोटी, तर मराठवाड्याचे मॅन्युफॅक्चरिंग हब हे शक्तीस्थळ ठरू लागले आहे. ही सगळी गुंतवणूक थेट विदेशी गुंतवणूक, विदेशी संस्थात्मक गुंतवणूक असते, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही विस्तारित होते. स्टार दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच का? स्टार दावोसमध्ये करार झालेले अनेक उद्योग भारतीयच आहेत, तर दावोसमध्येच करार का, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येत आहेत. दावोसमध्ये जगभरातील सीओ येतात. आपल्या कित्येक कंपन्या भारतीय असल्या तरी त्या आता वैश्विक झाल्या आहेत. या कंपन्यांचे विदेशी गुंतवणूकदार, भागीदारांशीही या निमित्ताने चर्चा करण्यात आली. दावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचे केंद्र आहे. भारतीय कंपन्यांना करार करताना त्यांचे विदेशी गुंतवणूकदार सोबत असावेत असे वाटणे गैर नाही. महाराष्ट्रात गुंतवणूक होणारी 95% गुंतवणूक विदेशी आहे. कराराचे रूपांतर प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आतापर्यंत देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात सुमारे 65 ते 70% कराराचे रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणूक येण्यात झाली आहे. यावेळी सर्वच करार फलद्रूप करण्यावर आमचा भर आहे. स्टार कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि माहिती तंत्रज्ञान. कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये महाराष्ट्राला सर्वात पुढे ठेवण्याच्या दृष्टीने अनेक करार दावोसमध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये गुगलशी करार करण्यात आला आहे. नवी मुंबईमध्ये इनोव्हेशन सिटी निर्माण करून एक परिसंस्था उभी करण्यावर आपण भर दिला आहे. डेटा हे न्यू ऑइल आहे. ते क्षेत्राप्रमाणेच यात वाढीची मोठी क्षमता आहे. त्यामुळे डेटा सेंटर उभे करण्यावर आणि त्यामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आपल्याला यश आले आहे. AI मध्ये महाराष्ट्राने सर्वात पहिले पाऊल टाकले आहे. गुगलशीही आपण याबाबत एक्सलन्स सेंटर स्थापन करण्याचा करार यापूर्वीच केला आहे. दावोसमध्ये ग्लोबल सीओंशी चर्चा केल्याने या क्षेत्रातील रोजगार संधीची मोठी क्षमता लक्षात आली. स्टार पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास. गुंतवणुकीचे करार आणि उद्योग आणताना पर्यावरणाचा आपण साकल्याने विचार केला आहे. विशेषतः हरित ऊर्जा, हायड्रो ऊर्जा, सौर ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. स्वच्छ ऊर्जेतूनच आपल्याला पर्यावरण रक्षण करता येणार आहे. जलसंवर्धनाच्या क्षेत्रातील महाराष्ट्राचे काम तसेच यातील गुंतवणुकीची माहिती आपण दिली. तसेच ऊर्जा क्षेत्रातील नवे प्रवाह, एनर्जी ट्रान्झिशन मध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. 2022 मधील 13% आता आपण 25% तर 2030 मध्ये 50% लक्ष्य गाठणार आहोत. महाराष्ट्र हे EV सेंटर असेल. त्यामुळे शाश्वत ऊर्जा क्षेत्राच्या बाबतीत आपण सौर ऊर्जेसह अनेक क्षेत्रात काम करत असल्याची मांडणी करता आली. स्टार विक्रमी गुंतवणुकीसाठी टीमचेही कौतुक.
दावोस दौऱ्यातून गुंतवणुकीचे विक्रमी उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी उद्योगमंत्री श्री सामंत यांच्यासह उद्योग विभाग, MIDC तसेच सल्लागार संस्था, त्यांचे अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांनी या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, विविध यंत्रणांशी चांगला समन्वय, संपर्क ठेवल्याने हे उद्दिष्ट साध्य करता आल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी काढले. स्टार दावोसमध्ये आज दृष्टिक्षेपात. स्टार जपानच्या सुमिटोमी समूहाची राज्यातील पायाभूत सुविधा क्षेत्रात 43,000 कोटींची गुंतवणूक MMRDAच्या माध्यमातून मुंबईतील पायाभूत सुविधा क्षेत्राच्या प्रगतीला चालना. जपान आणि महाराष्ट्राच्या दरम्यानच्या सौहार्द सलोख्याचे उत्तम उदाहरण. सुमिटोमी समूहाचे प्रेसिडेंट कोझुन निशिमा-सान यांचे नेहमीच महाराष्ट्र आणि मुंबईकरिता सहकार्य